चला तर आज मी तुम्हाला गाजराचा हलवा करून दाखवणार आहे। सर्वप्रथम मी गाजर धुवून घेतलेले आहेत आणि नंतर ते समोरून आणि पाठीमागून आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। गाजर मी नंतर सोलून घेणार आहे आणि नंतर ते खिसून घ्यायचे आहेत। खिसल्यानंतर आपल्याला कढईमध्ये 1 वाटी तूप टाकून घेतलेलं आहे। अर्धी वाटी मी काजू बदाम त्याच्यात छान फ्राय करून घेणार आहे आणि त्याच तुपामध्ये आपल्याला गाजर खिसलेलं आहे ना ते टाकून छान परतून घ्यायचं आहे त्या तुपामध्ये। आणि नंतर आपल्याला 1 वाटी दूध टाकून ते परतून घ्यायचं आहे। 200 ग्राम मी साखर टाकून घेणार आहे आणि 200 ग्रामच खवा टाकून घ्यायचा आहे। आपल्याला खवा मी खिसून घेतलेला आहे। खिसलेला खवा त्याच्यात टाकल्यानंतर छान परतून द्यायचा आहे आणि नंतर आपण काजू बदाम फ्राय केलेले आहेत ना ते टाकून घ्यायचे आहेत आणि पाणी आटूस तर तो हलवा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। हा झाला आपला हलवा तयार।